बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये ताकदवर अशा प्रकारचा कमी दाब तयार होण्याची शक्यता आहे, परंतु त्याचा मार्ग हा तसा म्यानमारच्या दिशेने असल्यामुळे भारतावर फार परिणाम होणार नाही। परंतु भारतात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे 1010 हेक्टोपास्कलपेक्षा जर हवेचा दाब महाराष्ट्रात कमी झाला तर त्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती ओढली जाणार आहे आणि त्यामुळे वातावरण बदलू शकतं। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण पुढे नेमकी वातावरणात काय बदल होणार आहे हे बघणार आहोत। आज 22 तारखेला केवळ केरळ आणि तामिळनाडूमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार। उद्या मात्र आपल्याला वातावरण बदलताना दिसते। थोडं ओरिसा, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। 24 तारखेला देखील याच राज्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे। 25 तारखेला मात्र हा पावसाचा अलर्ट संपण्याची शक्यता आहे। यापूर्वी भारतीय हवामान खात्याकडून विदर्भामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला होता, मात्र आता हा अंदाज मागे घेण्यात आला आहे। गेल्या 24 तासात झालेल्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीजनुसार केवळ गुजरातच्या काही भागामध्ये आणि मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी होता आणि या ठिकाणी पाऊस झालेला आहे। तामिळनाडूमध्ये किरकोळ काही 4-5 ठिकाणी पाऊस झालेला आहे, या पलीकडे पाऊस कुठेही झालेला नाहीये। ढगाळ वातावरण आहे, थंडी कमी झालेली आहे आणि आता हळूहळू थंडीचा उतार सुरू झाला। केवळ पहाटे थंडी जाणवण्याची शक्यता आहे। उष्णतामान मोठ्या प्रमाणात वाढलं असून राजस्थानचा दक्षिणी भाग, संपूर्ण गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या सर्व राज्यांमध्ये उष्णतामान वाढलं आहे। मात्र केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यामुळे या ठिकाणचं तापमान हे थोडं समतोल आहे। आपण GFS मॉडेलचा अंदाज बघितला तर केरळ तामिळनाडूमध्ये आज पावसाचा अंदाज आहे। कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात सरकतंय, परंतु त्याचा प्रभाव हा केवळ 24 तारखेपर्यंतच राहील असं दाखवण्यात आलंय। किनारपट्टी भागात 25 तारखेला थोडं वातावरण असेल, मात्र या कमी दाबाचा फारसा प्रभाव भारतीय हवामानावर होणार नाही असंच चित्र स्पष्ट होतंय। त्यामुळे पुढे 3 मार्चपर्यंत फारशा पावसाच्या घटना घडणार नाहीत। आपण बघतो की संपूर्ण वातावरणामध्ये आता बदल झालेला आहे। 22 तारखेला आपण पोहोचलो आहोत। उष्णतामान वाढतंय महाराष्ट्रामध्ये आणि आपण बघतो की प्रत्येक दिवशी या उष्णतामानामध्ये चढ उतार होत आहेत। थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये हवामानात गारवा राहू शकतो, परंतु आपण 28 तारखेला उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये थोडा गारवा राहण्याची शक्यता आहे पहाटे। मात्र मराठवाडा, विदर्भामध्ये हा गारवा राहणार नाही। मात्र आपण 3 मार्चला बघतो की उन्हाळा सुरू झालेला असणार आहे, कारण रात्रीचं तापमान देखील 22 अंशाच्या पुढे गेलेलं असेल। हीच बाब आपण जेव्हा दुपारच्या तापमानासंदर्भात बघतो 22 तारखेला, तेव्हा दुपारचं तापमान हे 34 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे आणि यामध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। याला फक्त 25 तारखेनंतर थोडं कोकण किनारपट्टीमध्ये उत्तरेला उष्णता कमी होणार आहे। मात्र उष्णतामान वाढतंय ते विदर्भ आणि मराठवाड्याकडे, त्यामुळे थोडा कोकणाला आल्हाद मिळणार आहे आणि 3 तारखेपासून मात्र संपूर्ण भारतामध्येच थंडी संपलेली असेल। केवळ उत्तरेत थंडी शिल्लक राहील। मात्र उन्हाळा हा मार्चपासूनच सुरू होतोय असं स्पष्ट झालंय। आपला अंदाज जवळपास 8 मार्चपर्यंत पोहोचला आहे आणि आज आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण मार्च महिन्याचा अंदाज देणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ जो ब्लॉग चॅनलवर पब्लिश होईल तोही बघा। आपण दिलेल्या अंदाजानुसार
बंगालच्या उपसागरात तयार होणारी हवामान प्रणाली ही विरुद्ध दिशेने सरकणार आहे आणि तशीही 2 दिवसात ती संपुष्टात येण्याचे देखील अनेक मॉडेल आता अंदाज देऊ लागले आहेत. त्यामुळे केवळ ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. महाराष्ट्रात पावसाचा सध्या तरी अंदाज व्यक्त होत नाही. हाच अंदाज आपण जेव्हा GFS नुसार बघतो तेव्हा देखील अंदाजात विशेष बदल नाही. AIFS मॉडेलने देखील केवळ ढगाळ वातावरण दाखवलं आहे. CFS मॉडेलचा अंदाज या ठिकाणी बरोबर येतोय. बंगालच्या उपसागरात तयार होणारी सिस्टम ही विरुद्ध दिशेने सरकते. महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार नाही हा अंदाज आता स्पष्ट झालाय. मार्चमध्ये देखील किरकोळ पावसाळी परिस्थिती असणार आहे. त्यामुळे फार घाबरण्याची परिस्थिती नाही आहे. मात्र एप्रिल हा तापदायक असणार आहे आणि आपण मेचा अंदाज बघत होतो आतापर्यंत, परंतु मे हा महाराष्ट्रासाठी थोडा हवामान बदलते CFS मॉडेलनुसार. SIPSने मात्र आपला अंदाज कायम ठेवलाय. मल्टी मॉडेल असेंबल MME ने सुद्धा हा अंदाज कायम ठेवलाय, परंतु महाराष्ट्रावर फार परिणाम दाखवण्यात आलेला नाही. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो अंदाज बदलत असतात, त्यामुळे दररोजचे अपडेट महत्त्वाचे आहेत. बंगालच्या उपसागरात जरी सिस्टम विकसित होत असली तरी तिचं अस्तित्व हे केवळ 2 दिवसाचं आहे. 24-25 तारखेनंतर तिचं अस्तित्व संपणार आहे आणि तसा भारतीय भूभागावर त्याचा फार परिणाम होणार नाही. बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात त्याचा परिणाम होऊन ती विरुद्ध दिशेने निघून जाईल किंवा संपुष्टात येईल. केवळ केरळ, तामिळनाडूमध्ये त्याचा थोडा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये फार घाबरून जाण्यासारखी काही परिस्थिती नाही आहे. आपण 8 फेब्रुवारीपर्यंत जरी एकत्रित अंदाज बघितला तरी तो यापूर्वी आपल्याला महाराष्ट्रात पाऊस दाखवत होता. सिस्टम विरुद्ध दिशेने निघून जाणार आहे आणि महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आता कमी होते आहे. मात्र हे सगळं असलं तरी देखील उपसागरात सिस्टम बनणार आहे, ती विरुद्ध दिशेने जाणार आहे. 4-5 दिवस ती बंगालच्या उपसागरात देखील असणार आहे. त्यामुळे जे काही बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर येतील ती ढगाळ परिस्थिती निर्माण करणार आहे. त्यामुळे आपल्याला या मॉडेलच्या माध्यमातून ढगाळ परिस्थितीचा अंदाज घेणं आवश्यक आहे. आपण बघतो तर आज देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती बघायला मिळेल. उद्याही हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती असेल. मात्र एक बाब लक्षात घ्या, जी ढगाळ परिस्थिती 24 तारखेची आहे ती थोडी वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यामुळे थोडा शिडकावा काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो, कारण ढग पावसास अनुकूल आहे. मात्र आपण 23, 24, 25 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देऊन व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत. मात्र आता या अंदाजात बदल झाल्यामुळे हा बदल देखील शेतकऱ्यांनी लक्षात